ही माझी मोठी मावशी. तुम्ही अजून माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हिला पाहिलं असेल आणि स्पेशल हिच्यावरती मी एक छोटा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर ही माझ्या मामाकडे असते आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे डिलेवरीसाठी मी आता गावी आलेली आहे. तर मग माझ्या मामाचं गाव आणि माझ्या माहेरचं अंतर एकदम कमी आहे आणि सकाळी काय झालं, अक्काला बाजारात जायला जमलं नाही आहे. तर मग भाज्या आणायच्या होत्या माझ्यासाठी खायला. तर ह्या भाज्या माझी आजी घेऊन आली बाजारातून आणि मावशीला सांगितलं की तू जा हे देऊन ये म्हणून इकडे. तर ती आली होती आणि दुपारी आम्ही खिचडी बनवली होती. तो खिचडीचा रिकामा कुकर तसाच आमच्या किचन ओट्यावरती होता, म्हणजे झाकून ठेवलेला. आणि बाई आली, तिला वाटलं ह्याच्यामध्ये खिचडी वगैरे असेल. तिनं उघडून पाहिला आणि तिला त्यात काही दिसलं नाही. तर मी म्हटलं थांब थोडा वेळ तू बस आणि मी तुला त्याच्यासाठी मस्त असं काहीतरी बनवते, शेवयाचं तिखट भात. हे ती म्हटली अगोदर नको गं, कशाला, तुझं छोटं बाळ आहे हे ते. म्हटलं ठीक आहे गं, तो रडत नाही आहे आणि अक्का आहे त्याला घ्यायला, मी त्याच्यासाठी बनवते. तर ती अगोदर नको नकोच बोलत होती, पण म्हटलं नाही ठीक आहे मी बनवते. आणि शेवटी मी त्याच्यासाठी बनवलं आणि तिलाही खूप आवडला. तर कसं आहे ना, लहानपणापासून आम्ही तिला पाहत आलो आहे. ती मामाजवळच असते आणि आम्ही सर्वजण भावंडेही मामाच्या इकडेच मोठे झालो आहोत. तर आम्ही तिच्याबरोबरच वाढलो आहेत म्हणायचं, म्हणजे ती तिथेच आणि आम्ही तिथेच. माझं लग्न झाल्याच्यानंतर मी तिकडे आता माझ्या इकडे माहेरी वगैरे येत असते, नाहीतर कधी पण मी माझ्या मामाच्याच घरी असते जास्त करून. तर फक्त आता डिलेवरीसाठी आली तर मग इकडे आईकडे आहे. तर छान वाटतं आहे की तिला हा शेवयाचा भात मला आवडलेला, तिला आवडला आणि मस्त